टाळ्या अशा मरेलवाणी वाजायच्या नाही. आपल्या भावकीत कोणी मेलंय का? हा, जोरदार टाळ्या होत्या एकदा. टाळ्या म्हणजे पाऊस पडल्यावर असल्या. जोरदार टाळ्या होत्या एकदा आपल्या मायबापासाठी. जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापाच्या स्वप्नासाठी. जोरदार टाळ्या होत्या एकदा स्वतःसाठी. जोरदार टाळ्या होत्या खासदार साहेबांसाठी. जोरदार टाळ्या होत्या विचार मंचावर बसलेल्या मान्यवरांसाठी. जोरदार टाळ्या होत्या मी कहायला आलो मायासाठी. आता एकदा जोरदार टाळ्या होत्या तिच्यासाठी. तुला टाइम लावून पाहिजे, टाइम लावून. कपावले केस बाजूल करून रप 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 10 मिनिटं तुला हाणायला पाहिजे. मी तर प्रत्येक भाषणात सांगत असतो, हे प्रबोधन मार्गदर्शन. हंकारे सर माझे मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत. रडल्यानं कोण बोलल्यानं महाराष्ट्र सुधारलाय सुधारणार काहीच नाही. काही सर धतुरा बदल होणार नाही. हे इथून गेल्यावर याचे जे कुटाणे हे तेच चालू होणार आहेत. हे रूम मध्ये बसणार आहे, याच्यासोबत आणखी 3 दलिंदर असणार आहेत. याच्या हृदयाचा जुगाड सुटलेलं आहे. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. आणि त्याला रात्री 9 वाजता तिकडून फोन येणार आहे. त्याच्यात आमची ताई डेंजर आहे. ताई मोबाईल लांब करते जेणेकरून आवाज गोड यावा. आणि ताई याला विचारणार आहे, जेवण झालं का पिल्लू? आमचा दलिंदर डायलॉग हाणणार, 4 वाजता लय पळालो, पोट दुखायले. आणि त्यावेळेस ती जेव्हा विचारती जेवण झालंय का पिल्लू, तर आमचं दलिंदर स्पीकर ऑन करते. कारण त्याच्या रूम मध्ये 3 उपासी मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. यायला ऐकू जावं की महाकुटाणा काय. आणि मग त्याच्यात ती म्हणणार पिल्लू जेवण झालं. थांब रे, खरं आहे का? बर बर बर, गरज नव्हती तरी झाला. यायला हे शब्द समजते. यायला सौम्य भाषा आदर इशे येत नाही. पहा मुख्य गोष्ट काय बाबा की ती विचारती पिलू जेवण झालं का. तेव्हा हे दलिंदर डायलॉग हाणतंय 4 वाजता गवारे स्टेडियमला लय पळालो होतो. हा गरवारे बर, हा गणेश टेकडी, हा तिकडे घुसला तू माळरानात. आणि त्याच्यात डायलॉग हाणते की लय पळालो म्हणून पोट दुखायले आणि म्हणून मी जेवलो नाही. ताई आमची डायलॉग हाणती, पिलू तू जेवला नाही म्हणून मी पण जेवणार नाही. बायचान्स सांगतो आमची ताई तिकडे बम जेवून असती. हा, कुटाणे केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलतात ना. मी काय बाबा नाही भाऊ. ताई तिकडे पम जेवून असती, पण याला वाटते माझ्यासाठी ती उपाशी आहे. तुझ्यासाठी जगात फक्त 2 लोक उपाशी राहतात. जर तू जेवला नसेल तर न जेवणारे या जगात 2च लोक आहेत, तुझी माय आणि तुझा बाप. ते उपाशी राहणार नाहीत. पण मुख्य गोष्ट आहे बाबा, युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि दुसरे युवकाचे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग. सध्याचं जे राजकारण आपण बोलू लागलो, सध्याचं राजकारण पाहताना कदाचित भगतसिंग वरती सुखदेवला म्हटले असतील की कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए. कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए. होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. पोरो आपली जिंदगी आंदोलन करण्यात जाणार आहे. हे तुम्हाला आता सांगालो मी. आपल्याला आंदोलन करावं लागणार. क्रांती चौक, प्रत्येक लॅबमध्ये जाऊन भाऊ इथे ये. तू अभ्यास करू करू बेजार होणार. नंतर तू ये गुल्प शॅट होणार. तू तानात येणार. तुला अचं बी दिसणार, बीचं तू सी होणार. तो हा कार्यक्रम डिलीट होणार आहे. एवढं सोपं नाही. येणाऱ्या काळात माहित आहे की जुना काळ आपला तो गेलाय. आता पोलीस भरती आपल्याला दिलेलं गांजर आहे. जुन्या काळात पोरीनं चॉकलेट दिली तर त्याचं टर्पल लपून ठेवणारे अवलादी आपण आहेत. अख्ख्या जगाला दाखवायचो आपण. आणि तिने 1 रुपयाच्या 20 आणून अख्ख्या वर्गाला वाटल्या होत्या. तर हा काळ आपल्यावर येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला थोडं जागरूक होणं गरजेचं आहे. म्हणून पोरं हे वय कोणीतरी यावं, एखादा शेर मारावा, एखादं मोटिवेशन गाणं गावं आणि तुम्ही मोटिवेशन व्हावं. यासाठी एवढे नाबालिक तुम्ही नाहीत. ज्याला बापाची बनेल फाटलेली दिसली
ज्याच्या बापाच्या पायातली जी चप्पल आहे त्या चप्पलेला खिळा दिसला, ज्याला बापावरलं कर्ज दिसलं, मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न दिसला, मोठ्या भावाच्या शिक्षणाचा प्रश्न दिसला, त्याला कोणालाच म्हणायची गरज नाही किंवा अभ्यास कर, त्यानं झेक मारा अभ्यास करावा. संभाजीनगरमध्ये राह, कपडे बदल, हेअरस्टाईल बदल, कुठेही राह, पळसाल पानं तीनच आहेत. एकच गोष्ट विनंती करायलो की बाबा हे जे चेअर बसलाय तिथं, या चेअरवर बसायला 3 गोष्टी लागतात पोरो. ह्या 3 गोष्टी ज्याच्याकडे त्याच्यासाठी हा विचारमंच बनलेला आहे. या विचारमंचावर बसायला पहिली गोष्ट लागते सत्ता. ती आपल्या हातात येणार नाही. ती यापैकी जरी एखादं म्हणलं समजा मला आमदार व्हायचंय तर बाजूचं डायलॉग आणेल, तू आपल्याला सर्वात मोठं मायनस कोण केलं तर मित्र परिवारानं. डोळे सरांनी सांगितलं मित्र चांगले बनवा. मित्र पाहिजे कोणासारखा, कवी कलश छत्रपती शंभूराजेंसारखा. अलीकडे मित्र कोणता आहे आपला, जोरात वाजवायचे असेल. अलीकडे आपला मित्र कोणता आहे, वर्गात बसतो, याचा अभ्यास चांगला चालू असतो, गरिबीची जाणीव असते, मायबापाचे कष्ट माहीत असतात, वर्गात बसताना याच्या बाजूला दलिंदर येते आणि कानात हळूच सांगते अर्धा तास झाले तू ह्याकडेच पाहू लागली. झाला आयुष्याचा कार्यक्रम याचा. वरतून सरकार आयुष्याचा कार्यक्रम करेल आणि बाकी इकडून पुन्हा आयुष्याचा कार्यक्रम. तर मित्र कोणता पाहिजे, जो म्हणला पाहिजे इथं वेळ खर्च करू नको. बापानं 5,000 दिलेत, ते काळजावर दगड ठेवून दिलेत. त्या 5,000ची किंमत बापाला माहिती आहे. आडी चक्राचं उत्पन्न नाही सध्या, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, खताचे भाव वाढलेले आहेत, सरकार वरतून कार्यक्रम ठोकत आहे. यायचे कुठलाही आमदार सध्या शेतीवर बोलणं, बेरोजगारीवर बोलणं, कुठलाही आमदार महत्वाची गोष्ट विद्यार्थ्याच्या प्रश्नावर बोलणं, यायचं चालू काय मही खुर्ची मही सत्ता, आणि त्याच्यात आपला कार्यक्रम वाजत आहे. त्यामुळे विनंती एकच आहे बाबा, जे करायचं ते चांगलं करा, कुठेही करा. पळसालपणं 3 आहेत. मित्र चांगले निवडा. मित्र चांगले निवडत असताना पहिल्यांदा आपल्या अंगातला आळस झटकायचा आहे. पण तत्पूर्वी महाराष्ट्र ज्यानं घडवलाय, ज्या विचारपुरुषांनी महापुरुषांनी घडवलाय, त्यांच्या नावाचा जय जयकार करणं काळाची गरज आहे. म्हणून युवकांचे दुसरे प्रेरणास्थान मी म्हणलो शहीद आलम भगतसिंग. अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले. 1.5 दिवसाची शाळा शिकून मिलमध्ये काम करत असताना ज्या पावत्या त्या पावत्यावर एका महापुरुषानं काय लिहिलं, कादंबरी लिहिली, आणि कादंबरी रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. त्या रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्या महापुरुषानं गाजवला, ज्या माणसाची आज काय पुण्यतिथी आहे, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत भगवान बाबा, महात्मा बसवेश्वर, संत सेवालाल महाराज, ज्यांनी या महाराष्ट्र घडवला, ज्यांचे विचार ज्यांचं कार्य वाखाण्याजोगं आहे, त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो. जखडबंद साकळदंड तटा तटा तुटले तू ठोकताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विचारमंचावर सन्माननीय सत्कारमूर्ती ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल, जे जे हवं, म्हणजे उद्या वाढदिवस आहे, चांगल्या माणसाचा वाढदिवस होतो, चांगल्या माणसाची जयंती होते, आपला बड्डे होतो, आणि आपण गेलो तर आपली 13वी होती, लोक जेवत पण नाहीत. चांगल्या माणसाची पुण्यतिथी होते. आज तुम्ही घरी गेले तर घरात गेल्यावर तुमच्या पंजोबाचा फोटो नाही, घरात गेले तुमच्या आजाचा पण फोटो नाही. आजानं धतुरा गावासाठी केलंच काय? आपल्या घरामध्ये आपल्या आजाचा फोटो नाही, घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो नाही. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 393 वर्ष होऊन गेलेत. रस्त्याच्या कानाकोपऱ्यात कुठतरी मध्यवर्ती ठिकाणात घोडा आहे, घोड्यावर एक दिव्य पुरुष बसलेला आहे, चेहऱ्यावर तेज, हातात लकलकती तलवार आहे, आपला बाप उभा आहे. त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. कारण जी लोक लोकांसाठी काहीतरी करतात, ती लोक खऱ्या अर्थानं लक्षात घ्या मोठे होतात. हा विचारमंच आहे. या विचारमंचावर 2 महिला बसल्यात. ह्या महिला या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, तर आपल्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळे ह्या महिला इथपर्यंत बसल्यात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, चौका चौकामध्ये हात वरती करून हातात संविधान घेऊन भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असा हात वरती करून आपला एक बाप माणूस उभा आहे. त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या माणसानं रौंदळ चित्रपट काढला, ज्या माणसानं DYSP घडवले, PSI घडवले, हजारो लाखो पोलीस घडवले,
त्याच माणसाचा मी विद्यार्थी आहे. म्हणजे विठ्ठल कांगणे घडवण्यामागे देखील बाळासाहेब शिंदे सरांचं फार मोठं योगदान आहे. त्या गुरुवर्यांचा देखील आदर करतो. विचारमंचावर गणित विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या माणसानं सोप्या पद्धतीनं पोहोचवला ते आमचे मित्र मार्गदर्शक माननीय वसे सर यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या ठिकाणी मराठी विषय यूट्यूबला पाहिला मी, 2 पोरं आहेत. सर नच्या जागी द कसं आलं? नच्या जागी द कसं आलं? मग ते पोरग सांगायच्या होती सर सांगते आदिराज म्हणजे तो मराठी विषय एक गांधी टोपी घालून जुन्या काळात खऱ्या अर्थानं शिक्षकी पेसा ज्या माणसानं महाराष्ट्रात रुजवलाय ते सन्माननीय डोळे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पोरो मास्तर या शब्दाची छान व्याख्या आहे. ती व्याख्या सध्या डोळे सरांना आहे ना. इकडे इलेस्टिक अकॅडमी आहे सरची व्हिडिओ पाहिले मी. गणिताचे काही व्हिडिओ असतात ना. हा बरोबर आहे दिंडोरे सर ना. हा सरचे व्हिडिओ पाहिले तर पहा मास्तराची एक छान व्याख्या आहे. मास्तर माईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं स्वतःचे लेकरं समजून अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर. म्हणून मास्तर लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. या प्रत्येक लोकांचं लय मोठं काम आहे. या प्रत्येक लोकांचं लय मोठं काम आहे. विज्ञान विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सोप्या पद्धतीनं, नाहीतर आजकाल आपला मायबाप ग्रामीण भागात एकच वाक्य चालू आहे, बाळा काय कर JEE, एक तर जी कर नाहीतर नीट कर. JEE आणि NEET करायची तर काय कर, एक तर जी कर नाही तर नीट कर. आमचा बाप म्हणायचा गध्या जे बी करायचं ते नीट कर. आपल्या काळात खायची JEE त्याला कळत नव्हतं, आपल्याला समजत नव्हतं, वांदे होते ना. पण एवढं होत असताना लक्षात घ्या हा कार्यक्रम ज्या युवकांना घडून आणलाय. जुन्या काळात आपण तलाठी भरतीचं आंदोलन केलं होतं. अनेक दलिंदरांना मला विचारलं तलाठी भरतीचं झालंय काय, तर त्या तलाठी भरतीमध्ये लक्षात घ्या बाळांनो एक दगड आहे, त्या दगडावर आपण घाणानं घाव घालतो. कुठला तरी एक घाव असतो, तो घाव दगड फोडत असतो. आपण जर कंटिन्यू मोर्चे चालू ठेवले असते, कंटिन्यू आंदोलन चालू ठेवले असते तर या दलिंदर सरकारला आपल्याला झुकवता आलं असतं. पण तुम्ही बाजू काढती घेतली. कांगणे सरने एकट्यानं गुतं घेतलं नव्हतं. कांगणे सर एकटे महाराष्ट्रात क्लास घेत नाहीत. म्हणून त्या आंदोलनामध्ये जेव्हा 10 मिनिटाच्या व्हिडिओनं आपण अख्खा क्रांती चौक जाम केला होता, त्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये आमचे मित्र मोहित जाधव सर यांचं फार मोठं योगदान होतं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत्या. टाळ्या जे बी जोरात वाजवणार नाही. संध्याकाळी तो आज शेवटचा कार्यक्रम होईल. तुम्हाला इथं बसल्यावर असं मरी आल्यावर काय झालं रे, ताण आहे काय, ताण काय, ए मागले पुढे बसा काय होत नाही. वाटलं तर माया जागी येऊन बस बापा. हे मेस का एखाद्या वेळेस तर जेवायचं सोड ना. भारत 150 वर्ष गुलाम झाला नव्हती यामुळं. इंग्रजांनी सकाळ दुपार संध्याकाळ मारलं तरी सुटत ना जेवायचं. मेस का, तुला जेव मी घालतो आज. तू ताणच घेऊ नको. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मागायला तसं आपण पोराला जेव घातलं होतं का. त्या मंगल करायला मागच 2.5 लाख रुपये दिलेत. महाराष्ट्रात कुठली कशी भरती होऊ दे, परभणीत जेव्हा बाहेर जिल्ह्याचं पोरग येईल त्याच्या जेवणाची राहण्याची खाण्याची व्यवस्था कांगणे सरनच केली पाहिजे. आणि पोरो केवळ बोलबच्चन नसते. ह्यावरून सांगलो कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 10 दिवसा अगोदर 50,000 घेत होतो. थांब मेन काम आहे मेन. पण तुला किरम्याच दबन ना. कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 10 दिवसा अगोदर 50 घेत होतो, आता 60 केलेत. काय म्हणलो मी, थांब रे थांब. हा तू मला बोललेलं कळलं नेमकं काय म्हणायला. बा नाही तुम लढो हम कपडे संभारते हे धंदे माया मागं करू नका. भावी आमदार म्हणून इकायला मला फॉर्च्युनरचे टायर मोजे चलायला तुला दिसत नाही का बरोबर. अरे मी हे सांगितलं तुला आमदार व्हायची गरज नाही, खासदार व्हायची गरज नाही. भारतातला बाळा कुठलाही तुझा भाऊ म्हणून एक सांगलो कुठलाही स्टेज असो
त्या स्टेजवर बसायला बाळा पहिल्यांदा सत्ता लागते. आपल्या हातात सत्ता येणार नाही का? मक्तेदारी पिढी जात चालू आहे. एखादा माणूस असतो गरिबीतून पुढे येतो, शेती करता करता जनसामान्यावर नेतृत्व करतो, चांगलं काम करतो, खासदार होतो. तसं प्रत्येकाच्या नशिबात येत नसते एखादा माणूस. तर एक गोष्ट सांगतो की कुठलाही विचारमंच असो, त्या विचारमंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. उदाहरणार्थ इथं आमदार आला, तुम्ही त्याला तिथं बसवणार का इथं बसवणार? मायचान सांगा. नाही, तुमच्या मनातून तर इच्छा असणार त्याला तिथंच बसवाव. तुमच्या मनात तर इच्छा आहे त्याला बाहेरच बसवाव, पण तरी बसविणार कुठं? कुठं बसविणार? हा, मग एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसवण्यासाठी पहिल्यांदा भावांनो सत्ता लागते. आपल्या हातात येणार नाही. दुसरी गोष्ट, मालमत्ता लागते. काय लागते? आता तू काय रेतीचं टँकर चालवणार है ना? तू शेतात गांजा पिकवणार, पैसे कुठून येणार तुझ्याकडं? तू कल्याण चौफेर आकडा क्रमांक 7 मटका खेळणार, जुगार खेळणार का? तू डांबर गायब करणार, सिमेंट रोड गायब करणार, घरकुल गायब करणार, मग तुझ्याकडे पैसे येणार कुठून? पण एक गोष्ट सांगायलो, अरे भारतातलं कुठलंही स्टेज असो, बसायला लागते सत्ता. सत्ता नसेल तर लागते मालमत्ता. जरी आपल्याकडे सत्ता नसेल, जरी मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या प्रत्येक स्टेजवर जाता येते. मग कांगणे सरलं आमदार व्हायची काय धतुरा गरज आहे? खासदार असो, आमदार असो, कलेक्टर असो, डेप्टी कलेक्टर असो, सध्या कांगणे सरची एंट्री झाली. आपली खुर्ची मेन माणसाच्या बाजूला आहे, इसे खलास. आपली खुर्ची काय बरोबर की नाही गुरु? आपली खुर्ची काय मेन माणसाच्या बाजूला. मग आमदार होऊनच काय धतुरा करणार मी? त्याच्यात पुन्हा आमदार झालं मी गाडी बदलणार, मी फार्म हाऊस करणार, मी काय आगाव कुटाणा करणार, 3 फुटाची गादी घेणार. त्याच्यापेक्षा मला पोरांचा जेव्हा प्रश्न असेल, जेव्हा आमच्या पोरावर अन्याय होईल, जिथं सरकारी भरतीत घोटाळा होईल, हे भिकारचोट गाडी ठेवायची 20 रुपये घ्यायलेत. संभाजीनगर मध्ये सेंटर आहेत काही काही ऐवान काय? हा, इथं सांगू नका, तिथे गेल्यावर धिंगाणा करा. तू पोरील बोलताना भ्याला तर तिथं काय धतुरा करणार आहे? विद्यार्थी दशेत होतो आम्ही. विद्यार्थी दशेमध्ये कळलं का? विद्यार्थी दशेत होतो, आंदोलन केले, धिंगाणा केले, केसेस झाल्या. सहज म्हणता येत नसते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्याय आपल्यावर व्हायला ना, तर त्याचा बिमोडही आपल्याला करता आला असता. पण नाही, आपलं म्हणणं आहे कोणीतरी यायला पाहिजे, कोणीतरी आंदोलन करायला पाहिजे, सर्व ठीक व्हायला पाहिजे आणि आयती मेजवानी तुला जेवायला पाहिजे. ते होणार नाही. म्हणून विनंती एकच करायलो, कल्याण भाऊला आम्हाला सांगायचंय की बाबा येणाऱ्या काळात हे जे TCS नावाची भिकारचोट पद्धत आणली आहे, इथं काही शिक्षक वृंद आहे, तुम्हालाही माहित आहे. ह्या TCS मध्ये 1000 रुपये फॉर्म भरायचे आहेत. याच्यात कोणी आहे का? फॉर्म भरले असते ना काही काय ना? हा, पोलीस भरतीवाला बरं आहे, तू सध्या 350 वर आहे. पोलीस भरती 1000 झाली का? हा, पोलीस भरतीचे 1000 रुपये कुठं फीस आहे? नाही, मग बहुतेक तू दुसऱ्या देशातली भरती देत असेल. हा, बरं असो. हा, बँकिंग बँकिंग आम्हाला बँकिंग म्हणताय ना भाऊ. तू बँकेची काय नोकरी करायला लोक तानात असतात, पैसे लय मोजतात आणि त्याच्यामुळे ते आकडे पाठ करू येडं होते. त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बँकिंग मध्ये करणाऱ्या पोरांनाही सांगायलो, परीक्षा तुमची घेता IBPS ने निकाल बरोबर लावले, सर्व ठीक आहे. पण या TCS न काय केलं, 1000 रुपये घेतले. TCS न काय केलं, 900 रुपये घेतले. आणि पुन्हा हे भिकारचोट आमच्या पोराला जर ऑब्जेक्शन घ्यायचं तर एका प्रश्नाला बहुतेक 100 रुपये आहेत, 250 आहेत. त्या नीट मधल्या पोराला 500 रुपये आहेत. समजा त्यांनी प्रश्न विचारला, भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण? आणि उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. उत्तर तेच आहे ना, मग त्याच्यात बी ताण आहे तुला? हा, तो होईल कसं सांग ना? त्याला ताण आलाय, खरंच राष्ट्रपती कोण आहेत? बाजूचं म्हणलं मी तर नाही ने. भारताच्या राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. आता द्रौपदी मुर्मू म्हणल्यावर आपण काय करणार? ऑप्शन क्रमांक 2 आहे. आणि समजा TCS न उत्तर दिलं ऑप्शन क्रमांक 3. मला ऑब्जेक्शन घ्यायचंय.
तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी मला 100 रुपये खर्च करायचेत. नीटची परीक्षा असेल तर 500 रुपये खर्च करायचेत. आता याच्यामध्ये काय होणार, मी जाणार कुठं, नेट कॅफेवाल्याकडे. नेट कॅफेवाला अकाउंट कोणाचं जोडणार, त्याचं. समजा याच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे म्हणून वाटलं TCS ला तुमचे 100 परत पाठवायचे, तर तुला ते कॉल करणार का? बरं तू एवढा ध्यानावर आहे का तू 100 भरलेले आहेत म्हणून? तू एवढा ध्यानावर आहे का? तू ध्यान एका जागी आहे का नाही? मग ते 100 कोणाकडे जाणार, नेट कॅफेवाल्याकडे. अरे हे जर आपण महापोर्टल जेव्हा होतं त्या महापोर्टलच्या विरोधात मोर्चे काढले, तसेच आपण चालू ठेवले असते तर काळ वेळ बदलला असता. पण तुम्ही ते सहन केलं आणि सहन केल्यावरच काय होतंय, अन्याय वाढत जातो. म्हणून आपला बाप म्हणला होता, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणून तो बंड करून उठेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होतंय काय मात्र यानं परिवर्तन होणार नाही. या ठिकाणी सन्माननीय नितीन वाकोडे सर HIV ग्रस्तांसाठी काम करतात, चांगलं काम आहे, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.